राज्यसभेत अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी अमित शहांनी माफी मागावी, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावी व या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली। यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन देऊन अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। यावेळी अमित शहा विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली। याप्रसंगी खासदार प्रणितीताई शिंदे आपले मनोगत व्यक्त केले। या सन्मान मोर्चात खासदार प्रणितीताई शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी, सुशीला आबोटे, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, रियाज हुंडेकरी, आरिफ शेख, विनोद भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। संविधान का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, संविधान का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। रॅली या ठिकाणी मार्च काढत आहोत आणि आज देशभरात तुम्हाला या 2 दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना दिसेल। कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली, अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री जे बाबासाहेबांबद्दल बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत। तो बीजेपीचा काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला। हा बीजेपी RSS नेहमीच संविधानाचा अपमान करणारा, तिरंग्याचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आतापर्यंत ते लपवत होते, पण 400 पार काही त्यांना मिळालं नाही तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला। पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आपण आहोत। देशमधला प्रत्येक नागरिक आहे। हा देशाचा अपमान आहे, हा भारत देशाचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे। ज्या RSS आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं, तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं, आता अचानक त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला। आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको। बाबासाहेबांनी जे श्रम केले, जे संविधान दिलं, जे प्रत्येक मागासलेल्या, प्रत्येक दीन दलित गोर गरिबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न, संविधान हे प्रत्येक घरापर्यंत, हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे, इमोशनल विषय आहे। पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली, आम्ही आमच्याच त्या ताकदीवर, मागासवर्गीयांच्या ताकदीवर, देशाच्या ताकदीवर, देशाच्या प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू। आम्हाला बीजेपीचा स्वर्ग नको आहे हे मी आज ठामपणे त्यांना सांगते आणि म्हणून जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही, जोपर्यंत ते माफी मागत नाही, तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील। आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाही आहे, पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो, बाबासाहेबांवर प्रेम करतो, त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोचली आहे आणि जोपर्यंत हे बीजेपीचे जे अहंकारी लोक आहेत माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू ठेवू। आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही ह्या ठिकाणी ज्या अमित शहा हा देशाचे गृहमंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आमच्या बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं ह्या ठिकाणी त्यांनी विधान केलं आहे, एकतर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, नाहीतर पूर्ण हिंदुस्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची या ठिकाणी त्यांनी माफी मागायला पाहिजे। आजचं जे नेतृत्व आमचं आहे, खासदार प्रणिती यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे व सर्व जय भीम आणि आज सोलापूर कलेक्टर ऑफिसवर आम्ही हे एक रॅली, मशाल रॅली आम्ही नेतो आहे, संविधान रॅली आम्ही नेत आहे। ह्या रॅलीला आमचे माजी आमदार येलगुलवार, सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असेल, सर्व जय भीम। तर ह्या ठिकाणी सगळ्यांच्या भावना आपण बघताय की महाराष्ट्र असेल, देशात असेल, या भारतीय जनता पार्टीला एक सत्तेची माळ झाली, मग राज्यात असेल किंवा देशात असेल। आज आपण बघताय की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, या घटनावर आपला देश चालतो, त्यांचा देखील अपमान करणारे हे लोक मागं पुढे बघत नाहीत। अनेक वेळा बघताय शाहू फुले आंबेडकरवर टीका केली, छत्रपती शिवाजी महाराजांवर यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला। अशा लोकांना खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही।
म्हणून आम्ही संविधान बचाव ही राहिली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर वंदन करून खासदार ताईच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर ऑफिसवर जात आहे.